शासकीय महाविद्यालयातल्या जागा सीईटीने भरल्या जातील हेच काल स्पष्ट केलं होतं आणि त्यातून मुलांची सुटका झाली असंच म्हटलं होतं. आज असंच छापून आलं आणि एबीपी माझाने पण तेच दाखवलं आहे. गोंधळ का झाला? कोणीतरी एक पत्रकार दिल्लीतला मेसेज करतो, त्या मेसेजवरनं सगळे मेसेज फिरतात आणि सगळ्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. याचं मला खरंच आश्चर्य वाटतं की मुलांनी तुम्ही किती गोंधळ निर्माण करताय. जी बातमी तुम्ही स्पष्टपणे दाखवली आहे, म्हणजे काल तर ब्रेकिंग 2 तास चालल्या सगळे, तुम्ही सुद्धा मला फोनवर मागत होता, पण मी जोपर्यंत कन्फर्म होत नाही मंत्रिमंडळातल्या बैठकीतली चर्चा मी संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून झाल्यावरच पत्रकार परिषद घेतली. नाहीतर जवळजवळ 11 ते 1 2 तास सगळे चॅनल सगळे माध्यमं मला बोला, कारण मी शेवटी शासनाचा अधिकृत प्रतिनिधी आहे. कन्फर्म माहिती आल्याशिवाय बोलू शकत नाही आणि कन्फर्म माहिती घेतल्यावरच मी म्हटलं की शासकीय महाविद्यालयातल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश हे नीटने न होता सीईटीने होतील, खाजगी आणि अभिमत हे नीटने होतील. आज नड्डाजी तेच बोलले. सर, पण विरोधी पक्ष नेते आहेत त्यांचं देखील असंच म्हणणं आहे की नीटच्या बाबत सरकार अपयशी ठरलं आहे, नीट माजू मांडलेली नाहीये, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. राधाकृष्ण विखे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, MNS त्यांच्या पण तुमच्यावर असं ज्यांना शिक्षणातलं कळत नाही ना त्यांची अशी वक्तव्य येतात. कारण नीट खाजगी आणि अभिमतला होणार असेल तर याचा अर्थ ती समजा नाही घेतली तर गेल्या वर्षीपर्यंत त्या अभिमत विद्यापीठाचं आणि खाजगींच्या आपल्या स्वतःच्या सीईटी व्हायच्या आणि त्या कशा व्हायच्या माहिती आहे की आदल्या वर्षी 50 लाख भरून जागा भरल्या जायच्या आणि नुसता देखावा व्हायचा. यामुळेच सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला. त्यामुळे आपण जर नीट नाही घेतली त्यांच्यासाठी आणि जर त्या महाविद्यालयाने घेतली तर मेरिटवर म्हणजे 5-5, 7-7 लाख फी भरून सुद्धा मेरिटवर प्रवेश मिळणार नाही. यासाठी तो केंद्राचा विचार आहे. त्यामुळे यातलं ज्याला वैद्यकीय शिक्षण खाजगीकरणातलं ज्याला कळतं तो अशा प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही. तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की खाजगी किंवा डीम युनिव्हर्सिटीचे जे प्रवेश आहेत हे नीटच्या माध्यमातूनच होणार आणि काल देखील हीच भूमिका त्यांनी मांडली होती. रश्मी पुराणिक, ABP माझा, मुंबई.